शिवसेनेचे पंचायत समितीचे सदस्य श्री पांडुरंग कृष्णा इंगळे तात्या यांचं पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडीच्या आदल्या दिवशी अपहरण झालं आणि ते अपहरण झाल्यामुळं आम्हाला त्या निवडणुकीमध्ये उमेदवाराला आमचा भाग घेता आला नाही। त्यामुळं त्यांना निवडणूक प्रक्रियेपासून वंचित ठेवलं गेलं, जाणीवपूर्वक जबरदस्तीनं पिस्तूल लावून डोक्याला। याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी बुधगावातल्या लोकांनी, बुधगाव बिसुऱ्या पंचक्रोशीतल्या सगळ्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं उत्स्फूर्तपणानं बंद ठेवलेला आहे। हा बुधगाव परिसराचा अपमान आहे की अशा प्रकारची गुंडगिरी करून, दहशत करून ही निवडणूक या ठिकाणी काँग्रेसनं, राष्ट्रवादींनी जिंकलेली आहे आणि म्हणून ही बेकायदेशीर निवडणूक आहे। म्हणून आमची मागणी आहे की आमची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी पाठिंबा देणार होतो आणि भारतीय जनता पार्टीचा सभापती आणि उपसभापती आमचा त्या ठिकाणी निवडून येणार होते, परंतु ते तसं ठरलंही होतं, होणारही होतं, परंतु आमच्या सदस्याला नेल्यामुळं ते घडलं नाही। म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना मागणी करणार आहे की 10 तारखेला झालेली सभापती उपसभापतीची निवडणूक ही बेकायदेशीर आहे, ती रद्द करा, ताबडतोब रद्द करा। आणि ज्या गुंडांनी तात्यांना पळवून नेलं, त्यांना मारहाण केली, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज आम्ही त्यांना कलेक्टर साहेबांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देणार आहे। परवा झालेल्या सभापती उपसभापती निवडीच्या संदर्भात आमचे भाजपबरोबर युती करून सभापती उपसभापती आमचं निवड करायचं आमचं ठरलेलं असताना माझं त्याच्या आदल्या दिवशी मला धाक दाखवून, पिस्तूल दाखवून माझं अपहरण केलं गेलं। त्या बाबतीत मला कोणत्याही परिस्थितीत मला न्याय मिळालाच पाहिजे आणि हा धाक दाखवून ही बिहारसारखी परिस्थितीने करून ठेवलेली आहे। तर माझ्यासारख्या एक जबाबदार व्यक्तीला असं होत असेल तर सामान्याची काय गत असेल अशी परिस्थिती झालेली आहे। तर हा आणि ह्या गोष्टीचा त्यांनी वापर करून मला मतापासून, माझ्या मतदानापासून वंचित ठेवलं, एक पवित्र कामापासून मला त्यांनी वंचित ठेवलं। त्याबद्दल कुठल्याही परिस्थितीत बुधगाव गणातून मी निवडून आलेलो असताना माझ्या बुधगाव गणातून सगळ्या सर्व ग्रामस्थांचा, माझा मतदानाचा, मायबाप जनतेने मला आशीर्वाद दिलेला असताना त्यांचा हा अपमान झालेला आहे। त्या अपमानाची पेड मी कोणत्याही परिस्थितीत यांना त्यांच्या जागा दाखवल्याशिवाय मी गप बसणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत यांनी मला जो त्रास दिला किंवा धाक दाखवून मला अपहरण केलं त्यासाठी मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री लेवल, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना सर्वांना सांगून त्यांच्या जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि बुधगाववर आणि माझ्या परिसरावर जो अन्याय झाला आहे त्यासाठी मी कोणत्याही परिस्थितीत गप्प बसणार नाही। आणि माझ्यावर जो विश्वास दावला जनतेने आणि माझ्याबद्दलची परत नंतर चिकलपेक चालू केली, मॅनेज झाले असतील, असं अमुक रक्कम घेतली असेल ते असेल, तर मी जनतेला किंवा सगळ्यांना ठणकावून सांगेन, जनतेला आदरानं सांगेन, इतरांना ठणकावून सांगेन। मी कुठल्याही आमिषाला बळी पडणारा माणूस नाही। जो माझ्यावर विश्वास दावला त्या विश्वासाला मी तडा जाऊन कुठल्याही परिस्थितीत देणार नाही। आणि याची आणि कोणत्याच ह्या सभागृहात कोणत्या माझ्या मायबाप जनतेने मला विश्वास ठेवला आहे त्यांच्यासाठी मी अजिबात कमी पडणार नाही, त्यांच्या विश्वासाला धक्का लावून देणार नाही, त्यांच्यासाठी मी अविरत काम करणार आहे। आणि त्यांनी दिलेलं मतदान त्यांना अतिशय महत्त्वाचं, एक पवित्र असं वाटल्याशिवाय राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।